नमस्कार. JBP न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी गणेश पोकळे. जे घडलं आहे ते बिहार नाही, बिहारपेक्षा भयंकर आहे. पुन्हा एकदा सांगतो, जे घडलं आहे आणि कदाचित आणखी घडणार आहे ते बिहारपेक्षा भयंकर आहे. तुम्ही म्हणता कशावर बोलतो आहे? गेली 21-22 दिवसापासून फरार असलेला माणूस, 10 टीम CIDच्या 100 ते 150 अधिकारी, त्यांनाही थांगपत्ता नाही आहे. हे मी म्हणतो आहे, त्यात तथ्य नाही आहे. मी जे म्हणतो त्यात पण तथ्य नाही आहे. CIDला थांगपत्ता होता, CIDचा संपर्क होता, पण CIDची तेवढी धमक झाली नाही, हिंमत झाली नाही वाल्मिक कराडला अटक करण्याची. आज वाल्मिक कराड सरेंडर झालेत, शरणागती पत्करली. सरळ अर्थ त्यांनी स्वतः येऊन पोलीस स्टेशनला ते हजर झाले. CID ऑफिसला पुण्यामध्ये, बीडमध्ये नाही. गुन्हा बीडमध्ये केज पोलीस स्टेशनला घडलेला आहे. केज पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती FIR आहे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये. नाव त्यांचं 302 मध्ये घेतलं जातं, जिथं संतोष देशमुख यांची हत्या घडली. दुसरी गोष्ट अशी की हे सगळं घडण्याच्या पूर्वी ज्या काय घडामोडी घडल्यात ते महत्त्वाच्या आहेत. आता खूप दिवसापासून घडत आहेत. रात्र पडली, दिवस पडला आहे मॅनेज करायला. आतापर्यंत काय मॅनेज केलं नाही यांनी, ते हे सगळं होऊ शकतो. पण काही दिवसांपूर्वी 3-4 महिला ह्या बीड पोलीस स्टेशनमध्ये बोलवल्या होत्या, त्यांची चौकशी झाली. त्याच्यानंतर मुंबईमध्ये काही लोकांची चौकशी झाली. वाल्मिक कराड हा बीडमध्ये नव्हता, परळीमध्ये नव्हता, तो फरार होता. तो कदाचित पुण्यामध्ये होता, कधी उज्जैनमध्ये, मध्य प्रदेशलाही दाखवला ते दर्शनासाठी. असं झालं की 2 दिवसांपूर्वी नाही, परवा दिवशी कालच धनंजय मुंडे हे फडणवीसांना भेटले. एक कॅबिनेटची बैठक होती, त्याच्यामध्ये भेटले. त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. आता ती चर्चा काय झाली असेल सगळ्याला माहिती. त्याच्यामध्ये काय खोला जायची गरज नाही. दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड सरेंडर होतात. वाल्मिक कराडाने सरेंडर होण्याच्या अगोदर एक व्हिडिओ केला आहे की ज्याच्यामध्ये केजमध्ये माझ्यावरती खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. संतोष देशमुखमध्ये यांच्या हत्येमध्ये माझं राजकीय दोषातून नाव घेतलं जातं आहे. परंतु सगळ्या गोष्टीमध्ये कुठं जर मी आढळलो तर न्यायदेवता जी मला शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. इतका व्यवस्थित त्यांनी व्हिडिओ केला आहे. त्याच्यामुळे हे किती व्यवस्थित प्लॅनिंग झालं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळं मी तुम्हाला रिपीट सांगतो, हा बिहार नाही, बिहारपेक्षा भयंकर झाला आहे. आता महाराष्ट्राचा आणि बीडचा तो विषय सोडून देतो मी की हा बीडचा बिहार नाही आहे वगैरे असं म्हणू नका. अजिबात नाही. पाकिस्तान, बांगलादेशच्या पुढे चाललो होतो आपण आणि चांगली प्रगती आहे आपली. वस्तुस्थिती ही आत्ता की गेली 20-21 दिवस झालं संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्याची लेकरं, एक लहान लेकरू, मुलाला तर बोलता येणार नाहीत त्या गोष्टी, परंतु मुलगी बोलती. तिचा आकांत आहे, तिची एक हाक आहे, तिची तळमळ आहे, तिची एकदम आक्रोश आहे की माझ्या वडिलांना न्याय कधी मिळणार आहे. तिने आज बोलताना शहाणपणासारखं, एक लहान लेकरू पण शहाणपणासारखं ते असं बोलली की पोलिसांना जर एखादा आरोपी अटक होत नसेल, तो स्वतः सरेंडर होत असेल तर पोलीस काय करतायत? पोलिसांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही त्या नोकरीवर आहात, तुम्ही ती खाकी वर्दी घालता, महिन्याचा पगार घेता, तुम्ही इतके शर्मिंदे आहात, तुम्ही इतके नालायक आहात, तुम्ही इतके अक्षरशः नीच आहात की तुम्हाला हा माणूस सापडू नये. तो सरेंडर आला आहे. दुसरी गोष्ट, वाल्मिक कराड हा खाजगी स्वतःच्या गाडीने हजर झाला. जसा मंत्री पोलीस स्टेशनला भेट देतो ना, तसं वाल्मिक कराड CID ऑफिसमध्ये गेला आहे. त्याला कोणीही पकडून आणलं नाही, त्याच्या हातकड्या घातलेल्या नाहीत. त्याला काहीही म्हणजे पोलिसांनी जाऊन 2 पोलीस बाजूला बसले त्याला घेऊन असं नाही. स्वतः व्हिडिओ केला आहे, व्हिडिओ तो सोशल मीडियावरती प्रसारित केला आहे. त्याच्यानंतर स्वतःच्या गाडीने आला आहे, उतरला आणि 2 पोलीस त्याला CID ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि आता त्याची चौकशी सुरू आहे. मुद्दा इतकाच की या बीड जिल्ह्यामध्ये, विशेषतः प्रामुख्याने परळीमध्ये आणि धनंजय मुंडे ह्या लोकांनी ज्या पद्धतीने याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केलेत ना, तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो, ह्या महाराष्ट्राचं काय झालं हा प्रश्न पडतो. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या महाराष्ट्राला काय ओळख दिली. संतांचा हा महाराष्ट्र आहे, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज. आणि आपण काय पाहतो, मी एवढ्या एका घटनेवरनं बोलत नाही, पण ज्या काही घडामोडी घडल्यात ना हे इतक्या भयंकर आहेत. आणि याच्या पुढचं सुद्धा तुम्हाला सांगतो, कदाचित काही वेगळंही घडू शकतो. पण ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हा फरार होता, ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हजर झाला आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना CIDला, पोलिसांना आणि संबंधित खात्याच्या मंत्र्याला सुद्धा होती. धनंजय मुंडेला तर रोज फोन असतील त्यांचे. त्या गोष्टी जर सत्यता आढळली असते, पोलिसांनी जर खरंच तपास केला असता, CIDने जर खरंच यात लक्ष दिलं असतं ना, वाल्मिक कराडला फरफटत आणलं असतं. परंतु तितकी हिंमत नाही. वाल्मिक कराड हा पोलीस व्यवस्थेवरती, CID व्यवस्थेवरती हेवी झाला आहे. धनंजय मुंडेसुद्धा हिंमत नाही वाल्मिक कराडला हात लावण्याची. वाल्मिक कराडला काहीतरी तुला अटक करू शकतात किंवा तू म्हणजे कुठल्याही पद्धतीचं ते काय करू शकत नाही. कारण धनंजय मुंडेला माहिती माझ्यापेक्षा वाल्मिक मोठा आहे. त्यामुळं आज जी काय परिस्थिती निर्माण झाली ना, ही इतकी भयानक आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की हे बीडला बिहार म्हणून नाही, त्याची ओळख नाही. वस्तुस्थिती ही आपण त्याच्या पुढे गेलो. ही भयंकर अवस्था आहे. CIDच्या अधिकाऱ्यांना एखादा आरोपी सापडत नाही, पोलिसांना आरोपी सापडत नाही. आणि जर एखादी गोष्ट, आणि ज्यावेळेस आता मी काल ज्यावेळेस रिपोर्टिंग करायला बीडला गेलो होतो, काही महिला असं म्हणल्या की आम्ही
जरांगे पाटलाला कोणतरी बोलत होतं म्हणून 4 लोकांना शिव्या दिल्या, तर आम्हाला शोधायला पोलीस पाठवले. त्यावेळेस गृहमंत्री किती तत्परतेने काम करत होतं. आज काय वस्तू परिस्थिती महाराष्ट्रात गाजत असलेल्या प्रकरणात तुम्हाला वाल्मिक सापडत नाही. अहो, इतक्या जर जमवून, इतक्या जर तुम्ही सगळं नियोजन करून गोष्टी करत असताना, तर महाराष्ट्राला कायद्याचं राज्य नाही, हे दहशतवादाचं राज्य, दहशतीचं राज्य आणि गुंडागर्दीचं राज्य असं मला लागन. वाल्मिक कराड अटक झाला आहे, वाल्मिक कराड सरेंडर झाला आहे, याची चर्चा नाही. आत्ता तो सरेंडर करण्यासाठी कुणी मदत केली, याचा प्लॅन काय होता आणि पुढं तुम्ही काय करणार आहे याच्यावरती चर्चा सुरू झाली. याचा अर्थ गृहमंत्री म्हणून फडणवीसांचं, पोलिसांचं आणि CIDचं किती अपयशी लक्षात येतं आहे आणि महाराष्ट्राचं काय झालं हे सुद्धा लक्षात येतं आहे. पण शेवटी इतकंच सांगायचं आहे, संतोष देशमुखला हा सत्य न्याय मिळाला पाहिजे. सत्यमेव जयते जे वाक्य आहे ते खरं ठरलं पाहिजे. तोरतास थांबूयात, या विषयावर आपण बोलत राहूयात. GBP न्यूज लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचा. तोरतास थांबूयात.